अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीदरम्यान उद्भवलेल्या वादाला आता नवं वळण लागले आहे। मतदानाच्या दिवशी आरोप केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यावरच पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केल्यानंतर ते थेट विभागीय आयुक्तांच्या भेटीस पोहोचले। 2 डिसेंबरला चांदूर रेल्वेतील पंचायत समिती कार्यालय परिसरातून भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप निलेश विश्वकर्मा यांनी केला होता। यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि विश्वकर्मा यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती। मात्र 6 दिवसांनी उलट विश्वकर्मा यांच्या विरोधातच गंभीर गुन्हे दाखल झाल्यामुळे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे। या कारवाईविरोधात विश्वकर्मा यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्याय मागितला। पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप त्यांनी केला। तर उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी न करता तरुण कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना विश्वकर्मा यांनी व्यक्त केली। असं होत राहील तर तरुण राजकारणात येण्यास कचरतील अशी ही तीव्र प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांनी नोंदवली आहे। या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी काय दिशा घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। निवडणुकीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची सातवी चकमक उडवली होती। भाजपने त्याकडे कुठेतरी पैसे वाटल्याचा आरोप तुम्ही केलेला होता। नंतर तुमच्या थेट पोलिसांनी गुन्हे दाखल केले, त्यानंतरची काय भूमिका आहे तुमची? ज्या दिवशी 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघडं असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे 2 मुलं हे तिथून थार गाडीतून पैसे वाटप करत होते। मागील 2 तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं। आम्ही तिथं पोहोचलो, तिथं प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केलेत, फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर रेल्वेला त्यांचा बूथ निहाय दौरा होता। तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्हाला भेटायचं आहे। भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही, कारण का एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली। निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक IAS अधिकारी आणि तो यूथ आहे, तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत। कारण या अशा ज्या घटना होतात, माझं 9 वर्षाआधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा 120 असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी, आणि आता महिला रोस्टर आलं। म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा। सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर साहेबांना आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला पाहिजे। 6 दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला। कबुली केला असा आरोप तुम्ही केलेला होता। कसं असते की एका यूथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायच्या होत्या। कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं, म्हणून त्यावेळेसचा तो स्टँड असतो। आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं, कारण आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहितेत कोण आहे? जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तुरंत कारवाई केली याची आमची अपेक्षा होती। आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत। इथून आम्ही थेट आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न असेल, मग चांगल्या लोक राजकारणात येणार नाही ना। विभागीय आयुक्त मागणी हीच आहे की स्वयंस्पष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे, एकदम स्पष्ट तक्रार, फोटोसहित फुटेजसहित। त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती, त्यांची चौकशी लागली पाहिजे होती। ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले आहे, ती कोणती कारवाई न होता उलटा चोर कोतवाल को झाले। मीच कंप्लेंट केली, मीच एवढा मोठा मुद्दा, प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे की एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, त्याला गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होत आहे। आणि त्याच दिवशी त्याच बूथवर कलेक्टरसुद्धा आहेत, तर त्यांनी तर उलट याला इंटेन्सिव्ह घेऊन तात्काळच्या कारवाई करून मेसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीमा फासाचं काम सुरू आहे ते मी थांबवणार।